प्रत्येकाचं अनुभव आणि विचार वेगवेगळे असतात. आता मी जेव्हा मुख्यमंत्री होतो एक नंबरवर, तेव्हा आमच्याबरोबर माझ्याबरोबर देवेंद्रजी होते, अजितदादा होते. देवेंद्रजींना मी कधीही उपमुख्यमंत्री समजलोच नाही, त्यांना माझ्यासोबतच मुख्यमंत्री समजलो मी. काय त्याच्यामध्ये फरक काय समजायचा? आम्ही टीम म्हणून काम केलं, तिघांनी टीम म्हणून काम केलं. त्यात बडा छोटा काय काय त्याच्यामध्ये काही सोन्याचे शिंग लागणार का डोक्यात? त्यामुळे बिलकुल काही नाही. तुम्ही टीम वर्क जेव्हा करता तेव्हा तुम्हाला कुठल्याही अडचणी येत नाहीत. बघा, हे नंबर वर खाली होत असतात, बदलत असतात, सत्ता येत असते, सत्ता जात असते, पुन्हा येत असते. परंतु शेवटी काय आहे आपला अजेंडा? काय आहे? मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अजेंडा काय? सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, या राज्याला पुढे नेणं, हा अजेंडा आहे. हा अजेंडा आम्ही टीम म्हणून ठेवला. त्यामुळे आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण नाहीये. आणि खुर्चीचं तर म्हटलं, खुर्चीसाठी कधी आम्ही तर कासावीस झालेलोच नाही. खुर्ची कुणासाठी प्यारी होती ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आमच्यासाठी खुर्चीही महत्वाची नाही, लोकांचं सर्वसामान्य माणूस हा महत्वाचा आहे. जो खुर्चीमध्ये बसवतो त्याच्या वेदना आणि त्याचे प्रश्न आम्हाला महत्वाचे आहेत.